हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच वायरी आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर मित्रांनो, आज आहे बघा 28 डिसेंबर 2023. आजच्या दिवसाच्या ज्या काही चालू घडामोडी होत असतील त्या चालू घडामोडी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर मित्रांनो, तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न असणार आहे बघा, कोणाचा जन्मदिवस देशात राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. चला तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 1 बघा, जगामध्ये इलेक्ट्रॉन वस्तू निर्यातीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? चीन देश हा इलेक्ट्रॉन वस्तू निर्यातीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. तर त्याच्याबद्दल काही आपण माहिती बघू. चीन देशाचा इलेक्ट्रॉन वस्तू निर्यातीत जगाच्या किती टक्के वाटा आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? 34%. पॉईंट 2 बघा, जगात इलेक्ट्रॉन वस्तू निर्यातीत अमेरिकेचा कितवा क्रमांक लागतो? तर मित्रांनो, अमेरिकेचा 7वा क्रमांक लागतो. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 बघा, ICCने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत गोलंदाजीमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपले अश्विन असणार आहे. तर त्यांच्याबद्दल काही माहिती बघू. ICCने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट गोलंदाजीमध्ये भारतीय खेळाडू अश्विन किती गुणासह अव्वल स्थानावर आहे? तर मित्रांनो, किती गुणासह अव्वल स्थानावर आहे? 879. तर मित्रांनो, पुढचा पॉईंट बघू. ICCने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेटमध्ये अष्टपैलूमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे? तर ते आहेत रवींद्र जडेजा. तर पॉईंट 3 बघा, ICCने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत फलंदाजीमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे? तर मित्रांनो, त्यांचं नाव आहे केन विलियम्स. तर पुढचा पॉईंट बघू आपण. दक्षिण आफ्रिकेच्या सेंच्युरियन क्रिकेट मैदानावर 2 कसोटी शतके झळकवणारा कोण पहिला विदेशी खेळाडू ठरलेला आहे? तर त्यांचं नाव आहे KL राहुल. या प्रश्नाबद्दलच हे 4 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाबद्दल काही ना काहीतरी माहिती आपण देत असतो. हे प्रश्न तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. अन्यथा तुम्हाला जर PDF हवे असेल तर मित्रांनो, तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल आणि टेलिग्रामची लिंक आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 3 बघा, ज्येष्ठ समाजवादी नेते प्राध्यापक शरद पाटील यांचे निधन झाले, ते कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? धर्मनिरपेक्ष जनता दल. तर त्यांच्याबद्दल संबंधित प्रश्न बघू किंवा माहिती. प्राध्यापक शरद पाटील यांचे निधन झाले, ते महाराष्ट्र राज्यातील कोणत्या मतदारसंघाचे 2 वेळा आमदार होते? तर मित्रांनो, ते मिरज या ठिकाणाचे 2 वेळा आमदार होते. तर पॉईंट बघा, हे जे तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहेत त्यांचं नाव काय आहे? प्राध्यापक शरद पाटील. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 4 बघा, महाराष्ट्र सरकारने नवीन कोरोना टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केलेली आहे? तर मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हा प्रश्न नक्की परीक्षेला येऊ शकतो. तर मित्रांनो, नवीन कोरोना टास्क फोर्स काढलेली आहे. तर त्याचे अध्यक्ष कोण असणार आहेत? रमण गंगाखेडकर. तर मित्रांनो, हे आहेत बघा, तुम्हाला जे फोटोमध्ये आता दिसत आहेत. तर मित्रांनो, हे आहेत रमण गंगाखेडकर. तर तुम्हाला हे मित्रांनो लिहून घ्यायचं आहे. तर पुढचा पॉईंट बघू. प्रश्न क्रमांक 5 बघा, कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीची रॉकेट प्रणाली फतह-2 यशस्वी केलेली आहे? तर मित्रांनो, आता तुम्हाला या नावावरूनच समजलं असेल फतह-2. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर काय असणार आहे? पाकिस्तान या देशाने स्वदेशी बनावटीची रॉकेट प्रणाली फतह-2 यशस्वी चाचणी केलेली आहे. तर मित्रांनो बघा, पाकिस्तान देशाने यशस्वी चाचणी घेतलेल्या फतह-2 रॉकेट प्रणालीची मारक क्षमता किती असणार आहे? तर मित्रांनो, 400 किलोमीटरपर्यंत फतह-2 या रॉकेट प्रणालीची मारक क्षमता असणार आहे. तर ही बघू शकता तुम्ही फोटोमध्ये. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 बघा, कोणत्या देशातील ऑस्कर विजेता चित्रपटातील अभिनेता ली सून क्यून यांचे निधन झालेले आहे? तर मित्रांनो, ते कोणत्या देशाचे होते? तर दक्षिण कोरिया या देशाचे होते. तर त्यांचा फोटोमध्ये तुम्ही हा बघू शकता. तर मित्रांनो, यांचं आता नुकतंच निधन झालेलं आहे आणि यांना कधी ऑस्कर पुरस्कार भेटला होता? तर 2020 मध्ये. हे पण तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. क्रमांक 7, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या माहितीनुसार देशभरात परदेशी गुन्ह्यात कोणत्या देशातील गुन्हेगारीचा सर्वाधिक गुन्हे नोंद झालेले आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? बांगलादेश या देशामध्ये सर्वाधिक गुन्ह्याची नोंद झालेली आहे. तर बघा, हे जे तुम्हाला दिसते राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग, हे कशाबद्दल बोलण्यात आलं? तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ऑफ ब्युरो. तर बघा, NCRB म्हणजेच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो अर्थात राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग ही सरकारी यंत्रणा 1986 पासून हे काम करते आणि दरवर्षी देशभरातील गुन्हे, त्यांचे प्रमाण, त्यांच्याविषयी आपला अहवाल प्रसिद्ध करते. तर मित्रांनो, हे आपल्या देशाबाबतीचं झालं. तर प्रश्न क्रमांक 8 बघा, भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने किती सदस्यांची समिती स्थापन केलेली आहे? तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 3 सदस्यांची समिती स्थापन केलेली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर संजय सिंह. तर बघा, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भारतातील कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? भूपेंदर सिंह बाजवा असं नाव असणार आहे. तर मित्रांनो, हे जे तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहेत हे आहेत संजय सिंह. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की भारतीय कुस्ती महासंघाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. तर मित्रांनो, पुढचा पॉईंट बघू आपण.
प्रश्न क्रमांक 9 बघा, देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना कोणत्या ठिकाणी झालेली आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा, चंदीगड या ठिकाणी देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना झालेली आहे. तर मित्रांनो, हे तुम्ही फोटोमध्ये बघू शकता. तर मित्रांनो बघा, चंदीगड ही 2 राज्याची राजधानी का आहे? असा मी प्रश्न घेण्याचं कारण काय? कारण इथं चंदीगडबद्दल बोलण्यात आलं. तर मित्रांनो बघा, 1966 मध्ये हरियाणा आणि पंजाबचे 2 वेगवेगळ्या राज्यामध्ये विभाजन झाल्यानंतर दोन्ही राज्यांना चंदीगड ही त्यांची राजधानी होती. केंद्र सरकारने चंदीगडला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले आणि अनुकूल तोडगा निघेपर्यंत चंदीगड आणि हरियाणा पंजाबची संयुक्त राजधानी म्हणून सेवा देण्याचा निर्णय घेतला. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न बघू आपण. बघा, सध्या चर्चेमध्ये असलेले गेलेफो स्मार्ट सिटी प्रकल्प कोणत्या देशाचा आहे? हा प्रश्न नक्की परीक्षेला येऊ शकतो. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? भूतान. तर बघा, भूतानबद्दल बोलण्यात आलं तर भूतानचा आता सध्याचा राजा कोण आहे? जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक असं त्यांचं नाव आहे. तर मित्रांनो, ही बघा स्मार्ट सिटी, या स्मार्ट सिटी योजनेचं नाव काय आहे बघा, गेलेपू स्मार्ट सिटी असं असणार आहे. तर मित्रांनो, त्याच्याबद्दल काही बघा, भूतानच्या राजाने आसामच्या सीमेवर 1000 चौरस किलोमीटर जमीन दिली. गेलेफू स्पेशल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिजन SAR या 100 एकरावर पसरलेली मेगा सिटी प्रकल्पाच्या योजनांचे अनावरण करण्यात आले. हा प्रकल्प सरपांग जिल्ह्याच्या विशेष आर्थिक क्षेत्राचा भाग असेल. तर मित्रांनो, हा प्रश्न किंवा ही माहिती आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजूनही तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.